या मैदानातील लढताना पाहायला मिळणार आहे. आमचे प्रदीप ज्ञानी सर आता डॉन हे देखील मात्र उपस्थित आहेत. सरांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. महाराष्ट्र पोलीस सेवेमध्ये कार्यरत आहेत. चालू असताना सामना पण मैदानात पाहणार आहोत. चालू असताना सामना जो मैदानात असणार आहे सोमनाथ दादा कानूरकर फाउंडेशन मुंबई अर्थात एसपी मुंबई यांच्या विरोधात आपण मैदानात पाहतोय शिरसाट स्पोर्ट्स नाशिक या दोन संघांमध्ये सुरू असणारा सामना जो मैदानात पाहणार आहोत. दोन संघ तगडे ताकदवान संघ, दोन जंगलचे राजे आता समोरासमोर जे मैदानात भेटत आहेत. दोन्ही संघांचा नावाचा डंका खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये आपण पाहतोय जो दुमदुमतोय. आणि हे दोन जबरदस्त असणारे खेळाडू, दोन जबरदस्त असणारे दोन्ही संघ जे मैदानावर पाहणार आता लढणारे आहेत. शिरसाट स्पोर्ट्सचे असणारे आपण पाहतोय संस्थापक आदरणीय अंबादाजी शिरसाट साहेब देखील मात्र आपण पाहतोय आज उपस्थित आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. दोन्ही टीम 12 खेळाडू कंपल्सरी असतील. मैदानात पाहायचं आता सामन्याची सुरुवात होतीये. शिरसाट स्पोर्ट्सचे 12 खेळाडू विनंती असणार आहे आपण समालोचक कक्षामध्ये यायचंय. शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर, सॉरी माफ करा, आपण पाहतोय नगरचे खेळाडू देखील आपण पाहतोय या स्पर्धेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात या संघामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. लेट्स प्ले. सामना इथे सुरुवात होईल. शिरसाट स्पोर्ट्स संघाचे 12 खेळाडू विनंती असणार आहे समालोचक कक्षामध्ये पाठवून द्या. मैदानात पाहायचंय स्ट्राईक वर असणारा फलंदाज मैदानात असणार आहे सुनील खर्डे. पाच टेनिस क्रिकेट विश्वातील डावखुर्द्याचा असणारा हा बाहुबली सुनील खर्डे स्ट्राईक तयार. पहिला चेंडू शॉर्ट पिच चेंडू होता. बॅटची एज घेतली, फाईन लेग मध्ये चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर, चौकार. सुनील खर्डे आपण पाहतोय स्ट्रायकांचा तयार असणार आहे. दुसऱ्या बाजूला आपण मैदानामध्ये पाहतोय योगेश पवार नाशिक वरती उभा आहे. तर गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज पुन्हा पाहायचे बॅटची कडा आणि इथे पहा दुसरं जीवदान मैदानामध्ये मिळालंय सुनील खर्डेला मिळालेले जीवदान. खऱ्या अर्थानं राज जैन आपण पाहतो षटक क्रमांक पहिले इथे मैदानामध्ये घेऊन आलाय. सोमनाथ कानूरकर फाउंडेशन एसपी संघाकडून आपण पाहतोय षटक क्रमांक पहिले जिथे सुरू आहे. धाबलगावरती धावा आहे त्या 5 धाबा ज्या धाबलगावरती असणार आहे. सुनील खर्डेला तुम्ही पहा अशा पद्धतीने जीवदान दिलं तर सुनील खर्डे मात्र तुम्हाला सोडणार नाही. सुनील खर्डे खऱ्या अर्थानं अलीकडच्या काळामध्ये भन्नाट फॉर्म मध्ये देखील असणारा खेळाडू आहे. आणि अलीकडच्या आगामी काळामध्ये देखील मात्र ज्या खेळाडूने शतक देखील मात्र पूर्ण केलंय तो सुनील खर्डे देखील आपण मैदानात पाहतोय. जेपीएलच्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये सुनील खर्डे नाव खऱ्या अर्थानं तुम्ही पाहिलं असेल. जेपीएलची क्रिकेटची स्पर्धा संपूर्ण स्पर्धा गाजवणारा खेळाडू सुनील खर्डे. आणि याद पहा योगेश पवारचा आक्रमण जणू काय ढकट मधून सेट होऊन आलाय. षटकार चरण षटकार मैदानामध्ये खेळला आपण पाहतोय. मैदानामध्ये योगेश पवार जबरदस्त हल्ला चढवला होता मैदानामध्ये पहा इथे. आणि या षटकाराच्या मदतीने संघास धावलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करेल. 1 और 1 11 11 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आहेत. दोन्ही संघ तगडे ताकदवान दोन्ही संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये आज मैदानामध्ये पाहायचंय इथे कशा पद्धतीने आता एकमेकांच्या विरोधात मात्र ते समोर तर उभे राहिलेत. गोलंदाज तयार. पहा मैदानात स्क्वेअर कटचा फटका खेळला जाईल. गॅप मध्ये चेंडू खेळलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 रन चौकार. सूरजजी देवकर देखील आपण पाहता स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित आलेले आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. आणि पहा इथे मैदानाच्या आतमध्ये जबरदस्त पहिल्याच षटकांमध्ये मात्र पहा फलंदाज मात्र गोलंदाजांवरती तुटून पडलेत. फलंदाजांना मात्र
मुंग्या डोक्यामध्ये मुंग्या आणणारी फलंदाजी इथे मैदानात सुरू आहे. युवा उद्योजक संजू चौधरी आपण याला आपले सरचे स्वागत. गोलंदाज तयार आपले सरचे राज. यावेळी पाहायचं पुन्हा मोठा फटका खेळला जाईल. चेंडू हवेत आहे. मिस्टर फटका आहे. क्षेत्ररक्षक यावेळी चेंडूच्या खाली असेल. योगेश पवारच्या रूपानं पडलेला संघाला पहिला धक्का. पहिला मोरा इथे मैदानात बाद झालाय. थँक्यू. ऋषिकेशजी गुळवे महेंद्र ऑफिसर हे देखील या स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक असं स्वागत करतो. दुसऱ्या बाजूला पहा एकाच दिवशी खऱ्या अर्थानं शिरसा स्पोर्ट्स अनेक महाराष्ट्रामध्ये मात्र होणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मात्र सहभाग नोंदवत असतो. त्याही पलीकडे खऱ्या अर्थानं जर विचार केला तर या अंबादास शिरसाट साहेब असतील यांचं खूप मोठं योगदान या खेळाडूंसाठी नेहमीच राहिले. खेळाडूंच्या प्रत्येक सुखदुःखामध्ये सहभागी होणारी व्यक्ती आहे. आज खऱ्या अर्थानं अंबादाजी शिरसाट साहेब मात्र अनेक ठिकाणी स्पर्धा होत असतात, परंतु सहजा स्पर्धा मात्र ते पाहण्यासाठी जात नाहीत. परंतु आज आवर्जून कदाचित त्यांनी वेळ काढलाय आणि आज या मैदानावरती या महानगाव निगोच्या चषकाची स्पर्धा पाहण्यासाठी मात्र ते आज आपण पाहतोय आवर्जून उपस्थित आहेत. नवीन फलंदाज नवनाथ हाडवळे नवीन फलंदाज देखील आपण पाहतोय दाखल झालाय. सुनील गडेला देखील आपण पाहतोय मैदानामध्ये ते जीवदान मिळाले. डावखोर त्याचा असणारा आपण पाहतोय या परिसरातील असणारा एक बाहुबली म्हणून सुनील खर्डेचं नाव घेतलं जातं. अतिशय ग्रामीण भागातून मोठा खेळाडू आहे आणि यावेळी पहा सुनील खर्डेचं आक्रमण. चेंडू हवेत खेळलाय. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती. चेंडू पर्यंत पोहोचेल का? पोहोचला आणि इथे काय जबरदस्त खेळ. फलंदाज सुनील खर्डे बाद. धक्का क्रमांक दुसरा. थँक्यू. याच्याने आपण पाहतोय संघाचे टीम ओनर SK अर्थ मूव्हर्स संघाचे असणारे सर्वा सोमनाथ दादा कानूरकर यांच्या वतीने गोलंदाजासाठी 500 रुपयाचं प्राइज असणार आहे, कारण 2 विकेट घेतल्यात. प्राइज वाढलं गेले. दत्ताशेष फडके आपण याला आपले सरचे स्वागत. सोमनाथ दादा देखील आपण पाहतोय आज खऱ्या अर्थानं जर पाहिले तर एक वेगळ्या मूड मध्ये देखील आहेत. सोमनाथ दादा कानूरकर यांच्या मालकीचा असणारा संघ SP संघ जो आपण मैदानात पाहतोय. सँडी SP दादर अर्थात आपण पाहतोय सोमनाथ शेठ कानूरकर यांच्या मालकीचा असणारा संघ आहे. खरं तर या संघाची दहशत देखील खऱ्या अर्थानं टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये खूप मोठी राहिलेली आहे. तुम्ही ओमकार देसाई पाहिला असेल आणि पहा खऱ्या अर्थानं हा संघ इथे खेळणार होता हे निश्चित होतं, परंतु अमोल शेठ बेंडाळे यांचं प्रेम आणि अमोल शेठ बेंडाळे यांचा विश्वास या संघावरती होता. आणि अमोल शेठ बेंडाळे यांनी खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर सोमनाथ शेठ कानूरकर यांना विनंती केली, तुम्ही कुठला संघ घेऊ नका, तुम्ही या संघावरती प्रेम दाखवा, या संघाला तुम्ही संधी द्या. हा या संघाकडे खूप चांगला गेम आहे. आणि सोमनाथ दादा कळवतात की माझं यांच्यावरतीच नाही तर माझ्या संपूर्ण स्पर्धेमध्ये जे काय ज्यांनी संघ मालकी घेतली आहे त्या सगळ्यांवरती माझं प्रेम आहे. नितीन दत्ता लाट आणि सचिन भाऊ इळबंड यांची प्राइज असेल विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. या दरम्यान पाहायचं स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती अगदी असणार आहे, तोपर्यंत मैदानात घेतलेली एक सिंगल आहे. आणि अशाने नितीन दत्ता लाट यांच्या वतीने देखील प्राइज असेल विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं प्राइज आहे. आशिष दादा इळबंडे सरपंच गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज जो मैदानात आपण पाहतोय ती जो तयार असणार आहे, जो गोलंदाजी करतोय राहुल. यावेळी पाहायच्या मैदानात कव्हरच्या दुसऱ्या चेंडू खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती देखील असेल आणि 5 चेंडू पोहोचला सीमाच्या बाहेर. 4 रन चौकार. थँक्यू. पहा इथे मैदानामध्ये राहुल जोगाडियावरती चढवलेले आक्रमण आहे. इथे मैदानाच्या खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर
स्कोर कार्ड वरती मी तुम्हाला घेऊन जाईल. वीस धाबा जे आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती जे असणार आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा मैदानात होतोय, तयार असेल राहुल. यावेळी पाहायचंय मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, चेंडू आमध्ये खेळला जाईल, क्षेत्ररक्षक डाऊन द बॉल, परंतु पाय ते झेल होऊ शकला नाही. सिंगल तर मैदानामध्ये घेतली गेली. मधुर धुळे देखील आपण मैदानात इथे पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय मैदानात तयार असणार आहे. खऱ्या अर्थाने या स्पर्धेच्या निमित्तानं सचिन दादा टकले स्पोर्ट फाउंडेशन हा देखील संघ उपस्थित आहेत. सोन्याबाई नाणेकर मित्रपरिवार देखील उपस्थित आहेत. अमित दादा खराबे आणि मित्रपरिवार देखील उपस्थित आहेत. या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो. आणि पुन्हा एकदा मिस टाइम फटका आहे, चेंडू हवेत आणि इथे पहा पुन्हा एकदा झेल सोडला. राहुल जोगाडेने स्वतःवरती विश्वास इथे ठेवला आणि त्याने कॉल इथे केला नाही आणि झेल इथे मला सोडलेला आहे. मधुर धुळेला मात्र खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर आपण पाहतोय अनेक वेळा विखेवाळ्या संघामध्ये आपण या खेळाडूला खेळताना पाहिलं असेल. मधुर धुळे खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर याही खेळाडूचं टेनिस क्रिकेट विश्वामध्ये खूप मोठं नाव राहिलेलं आहे. तो मधुर धुळे जर नॉट स्ट्राईक वरती आहे तर स्ट्राईक वर असणारा फलंदाज मैदानामध्ये पाहायचंय नवनाथ आठवले जो स्ट्राईक तयार आहे. गोलंदाज तयार राहुल. आणि या दरम्यान पाहायचंय नवनाथचं आक्रमण, हल्ला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, छेरान षटकार. याच्याकडे प्राइज आलेला आहे. माजी उपसरपंच आदरणीय आशिष दादा. थँक्यू आहे. माजी उपसरपंच आदरणीय आशिष दादा येळबंडे पाटील यांच्या वतीने देखील आमच्या तीनही समालोचकांसाठी 500 रुपयाचं प्राइज आहे. त्याचे पत्र देखील मनापासून धन्यवाद. पुन्हा त्या जाऊया मॅचच्या दिशेने. पहा इथे राहुल जोगाड्यावरती जबरदस्त हल्ला चढवलाय. षटकार इथे मैदानात खेळले जात आहेत आणि संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल धावलकावरती धावाची असणार आहे त्या 28 धावा, 28 रन, लॉस ऑफ 2 विकेट. राहुल जोगडिया पुन्हा तयार. खोलवट टप्प्याचा चेंडू मैदानात हलक्या हाताने चेंडू इथे खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती देखील असणार आहे आणि तोपर्यंत मैदानात जर पाहायला गेलं तर पहा इथे कुठल्या पद्धतीची धाव घेण्याचा इथे प्रयत्न जो पाहायला मिळाला नाही. षटक क्रमांक संपला गेले मैदानाच्या मध्ये. दुसरं 2 षटकाचा इथे खेळ संपला आणि या 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावलकावरती धावा ज्या असणार आहेत त्या 28 धावा. 28 धावा ज्या धावलकावरती आपण निश्चितपणे मैदानात पाहतोय. इथे आज सहभागी झालेले सर्व संघ देखील आपण पाहतो. खूप ताकदीचे संघ आज दिवसभरात तुम्हाला खेळताना जे पाहायला मिळतील. आज प्रत्येकाला इथे जिंकायचं, प्रत्येकाला इथे आज बक्षीसमध्ये पोहोचायचं ध्येय प्रत्येकाने पाहिलं, स्वप्न प्रत्येकाने पाहिलंय. परंतु स्वप्न कोणाचं इथे पूर्ण होणार? कारण एपीजे अब्दुल कलाम मात्र नेहमी सांगत असतात की स्वप्न 3 असतात जी माणसाला झोपेत पडतात, स्वप्न ती असतात जी माणसाला झोपा येऊ देत नाहीत. आणि ते स्वप्न कोणत्या संघाचं साकार होणार? एखादा सामना हारला म्हणून मात्र खेळ संपत नाही. एखादी मॅच हरली म्हणून मात्र प्लेयर संपत नाही. नाव कोणी ठेवले म्हणून क्रिकेट खेळायचं थांबायचं नाही. आज हरलो म्हणून कधीच जिंकत नाही असं क्रिकेट नाही. समोर टीम कोणतीही असो, जिद्द असेल, जिंकल्याशिवाय तुम्ही राहू शकणार नाही. नाव कोणी जरी ठेवली, तुमच्यामध्ये जर विश्वास, जिद्द जर असेल ना तर तुम्ही निश्चितपणे विजय झाल्याशिवाय राहणार नाही. असं हे क्रिकेट आहे. असा हा क्रिकेटचा सोहळा आहे. पुण्याचा गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज येईल तो आता राज. वैयक्तिक दुसरं षटक मैदानात घेऊन आलाय आणि स्ट्राईक वर असताना फलंदाज मधुर धुळे. माझे उपसरपंच नवनाथ येळवंडे आपण याला आपले सरचे स्वागत. गोलंदाज तयार राहुल. ओ यावेळी पाहायच्या मैदानात थोडासा वेग मैदानात आपण पाहतोय आपल्याला पाहायला मिळाला. संघाची धावसंख्या जर पाहायला गेली तर संघाची धावसंख्या इथे 29 धावा च्या धावलकावरती धावाच्या नोंदवल्या गेलेल्या आहेत. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज तयार असणार आहे तो राज. खऱ्या अर्थानं आपण मैदानात पाहतोय. हलक्या दर्शक घेऊन काढण्याचा प्रयत्न, पॉईंटचा क्षेत्ररक्षक पाहिजे ओमकार देसाई मात्र पहा जबरदस्त फिल्डिंग, चित्त्याची चपळाई मात्र ओमकार देसाईच्या माध्यमातून पाहायला मिळाली. अलीकडच्या काळामध्ये देखील खऱ्या अर्थानं पुणे जिल्ह्यातील बाद फेरीत असणारी सर्वात मोठी क्रिकेटची स्पर्धा राष्ट्रवादी करंडक, राष्ट्रवादी चषक आणि राष्ट्रवादी चषकामध्ये आपण पाहतोय ज्या खेळाडूंनी मॅन ऑफ सिरीज हा किताब मिळवला तो ओमकार देसाई. या दरम्यान पाहायचं मैदानात स्कोर कार्डचा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील आपण पाहतोय मैदानात इथे झाला. पंचाने मात्र आपण पाहतोय जमीला इथे आज समांतर केले गेलेत व्हाईट बॉल. एक अवांतर देखील इथे मैदानात मिळेल आणि अवांतर धावेने संघाचा स्कोर कार्ड म्हणजे पोहोचलंय धाबलगावरती धावा ज्या असणार आहे त्या 30 धावा. अनिल शिंदे आपले सरचे स्वागत.
आज बराचसा अतिथी मान्यवर देखील आपण पाहतोय स्पर्धेचे निमित्त मात्र उपस्थित आहेत. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज इथे तयार असेल तो आपण पाहतोय राज. डावखुऱ्याचा वेगवान गोलंदाज आहे. पुन्हा एकदा खोलवट टप्प्याचा चेंडू मैदानात पाहायचा इथे थोडीशी दिशाहीन गोलंदाजी आपल्याला जे मैदानात पाहायला मिळते. आज खऱ्यातून जर पाहिलं तर प्रत्येक संघ आणि प्रत्येक संघाला वेगवेगळे संघ मला देखील आपण पाहतोय. परंतु कोणाच्या मनामध्ये काय चाललंय हे फक्त त्या त्या संघ मालकाला ठाऊक आहे. जरी प्रतिस्पर्धी संघ मालका आपला खूप जीवलग असेल परंतु आज काहीतरी देवापाशी प्रार्थना केली असेल की मी आज जिंकलो पाहिजे, माझा संघ आज जिंकला पाहिजे. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय महिंद्रा युनियन लीडर विजय शेठ निंबळे देखील उपस्थित झालेत. शंकरदादा ढमाल देखील उपस्थित झालेत. सागर शेठ केवटे हे देखील उपस्थित झालेले आहेत. या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा तुमचं श्रीनाथ क्लिपच्या वतीने मनापूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. थोडीशी चर्चा देखील आपण पाहतो मैदानावर सुरू आहे. तसेच नवनाथ शेठ इळवंडे आणि अनिल शेठ शिंदे हे देखील उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील मी मनापूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. आणि पहा आता मैदानावर पुण्याचा मॅचच्या दिवशीने पहा जबरदस्त मॅच आहे तुम्हाला जी या मैदानावरती पाहायला मिळणार आहे. मोठमोठे खेळाडू आपण निश्चितपणे मैदानामध्ये पाहतोय. ओमकार देसाई असेल, किसन देवेंद्र आहे, श्रेयश इंदुलकर, राहुल जोगाडिया, राज, रोहित, संदेश, अजित, संदीप खूप मोठी नावं या संघामध्ये तुम्हाला जे पाहायला मिळत आहेत. हलक्यात चेंडू आधी खेळून काढला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवर्ती देखील असणार आहे आणि तोपर्यंत मैदानामध्ये घेतलेली एक सिंगल आहे आणि एका सिंगलच्या साह्याने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं संघाची धावसंख्या ते पुढे सरसावली जाईल. संघाची धावसंख्या जर पाहिलं तर धावलगावरती धावा आहे त्या 32 धावा, 32 रन. गोलंदाज तयार राज. यावेळी पाहायचा हेलिकॉप्टरचा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील ते मैदानात झाला परंतु बॅट्स आणि चेंडूचा संपर्क इथे मात्र होऊ शकला नाही. चेंडू पूर्णपणे डॉट आहे. खऱ्या तर आपण पाहतोय शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर संघ देखील आपण पाहतोय. त्याही संघामध्ये आपण पाहतोय सुनील खर्डे पाहिला, योगेश पवार पाहतोय, मधुर धुळे आहे, नवनाथ आडवळे आहे, सिब्बान शेख देखील असलेला आहे, सौरभ दळवी देखील आहे. म्हणजे हाही संघ खऱ्या अर्थानं तितका ताकदीचा संघ आहे. गोलंदाज तयार राज. ओ यावेळी पाहायचंय काहीसा खाली राहिलेला चेंडू, बॅटचा आणि चेंडूचा संपर्क इथे मात्र होत नाही. सुरुवातीला मात्र पाया गोलंदाजांना थोडासा सूर सापडला नाही. आता याला खऱ्या अर्थानं सूर सापडलाय आणि सूर सापडल्यानंतर आपण पाहतो इथे निर्धार चेंडूचा मारा देखील मैदानात सुरू आहे. कोणाच्या मनामध्ये काय चाललंय, कोणाच्या मनामध्ये किती कुजबूज सुरू असणार आहे ती देखील मात्र प्रत्येक मान्यवरांच्या निश्चितपणे मनामध्ये आता काहीतरी वेगळं असणार आहे. आमचे सोमनाथ शेठ देखील मात्र आता काही काळ त्यांनी देव पाण्यात ठेवले असतील की काही हो. क्रिकेट आहे. लोअर फुल टच असेल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचेल का? चेंडू पोहोचला, वन माउस सीमारेषा बाहेर, खणखणी चौकार. चौकार इथे खेळला गेला. या चौकाराच्या मदतीने आपण पाहणार आहोत संघाचा स्कोर कार्ड म्हणजे पोहोचेल धावलगावरती धावा जे असणार आहे त्या 36 धावा. नवनाथ आडवळे आपण पाहतो निश्चितपणे ते आक्रमक देखील झाला. त्याच्या बॅटमधून चौकार षटकार येत आहेत. लोअर फुल टॉस मैदानामध्ये पाहतोय बॅटवरती चेंडू इथे येऊ शकला नाही. या षटक क्रमांक संपला गेला. मैदानात तिसरा 3 षटकांचा ते खेळ संपला आणि या 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावलगावरती धावा त्या 36 धावा. श्रीनाथ क्रिकेटला पण पाहतोय आयोजित महानगाव निगोजा चषक 2021 क्रिकेटचा देखना दैदिप्यमान असणारा आज 16 आणि तोच देखना क्रिकेटच्या 16 आपण पाहतोय आजचा खुला गट आणि खुल्या गटामध्ये लढत असणारे आपण पाहतोय सर्व संघ. पहिल्या फेरीतील असणारा शेवटचा सामना आपण मैदानात पाहतोय. सोमनाथ शेठ कानूरकर फाउंडेशन एसपी आणि त्यांच्या विरोधात जो संघ आपण मैदानात पाहतोय तो संघ मैदानात असणार आहे शिरसाट स्पोर्ट्स अहमदनगर. ही दोन संघ जे समोरासमोर आपण पाहतोय पहिल्या फेरीतील शेवटचा सामना ते मैदानात सुरू आहे. चर्चा करतोय आपण मैदानामध्ये आता कोणत्या संघाच्या संघ मालकामध्ये काय मनामध्ये कुजबूज सुरू असणार आहे. पाहिजे मैदानात गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा येईल. वैयक्तिक दुसरं षटक घेऊन येतोय राहुल जोगाडिया जो आता गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. क्रिकेट 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 आणि क्रिकेट आपण मैदानामध्ये पाहतोय. क्षेत्ररक्षणामध्ये मैदानात पाहायचा थोडासा बदल देखील इथे केला जाईल. प्रेक्षक राहायची आज मात्र वाढती गर्दी देखील आपल्याला या मैदानात आपल्याला पाहायला मिळते. उद्या देखील मात्र या स्पर्धेचा अंतिम दिवस. उद्या या स्पर्धेची मेगा फायनल देखील तुमच्या भेटीला येईल. वेळ खूप महत्वाचा आहे. वेळ वाचवा, समय वाचाइये. कारण वेळ कधी कोणासाठी थांबत नाही. कारण सर्वांना वेळेची वाट पाहावं थांबावं लागतं. कारण समय किसी का गुलाम नाही.
हम सब समय के गुलाम है, इसलिए हमें समय के साथ साथ चलना होगा. आम्हाला वेळेसोबत चालावं लागेल. इथे पाहिजे अगदी हलक्यातनं चेंडू मात्र खेळून काढला गेलाय. संघाची धावसंख्या जर पाहिलं तर एका धावेच्या साहाय्याने पुढे सरसावली जातील. संघाची धावसंख्या धावांची पोहोचेल. धाबलकावरती धावा ज्या असणार आहे त्या 37 धावा. खोलवर टप्प्याचा चेंडू असेल, चेंडूला उडवलाय लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली आणि पहा कदाचित सूर्य तिथे आला आणि झेल इथे होऊ शकला नाही. चेंडू पोहोचला सीमाच्या बाहेर. 4 रन चौकार. चौकार इथे खेळला गेला. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय निश्चितपणे पुढे सरसावली जाईल आणि संघाची वाढती धावसंख्या धावांची पोहोचेल. धावलगावरती धावा ज्या असणार आहे त्या 41 धावा. षटक क्रमांक मैदानात पाहतोय चौथं जे सुरू आहे. एक्केचाळीस धावा ज्या धाबलगावरती आपण पाहतोय धावा ज्या असणार आहेत. नवनाथ हाटावळीचं आपण पाहतोय आक्रमण ते सुरू आहे. ओ यावेळी पाहायचे भन्नाट वेग जो आपल्याला इथे मैदानात पाहायला मिळाला. राहुल जोगडे आपण पाहतोय किरकोळ देष्टीचा असणारा खेळाडू, परंतु याच्या शरीराकडे कोणी पाहू नका. याचा वेग पहा तुम्ही, याची गोलंदाजी करण्याची शैली पहा. गतीमध्ये वारंवार व्हेरिएशन आपण निश्चितपणे या गोलंदाजीच्या माध्यमातून पाहतोय. तो राहुल जोगाडिया. खोलवर टप्प्याचा चेंडू असेल, सरळ बॅट फटका खेळून जाईल. काव कॉर्नरचा क्षेत्ररक्षक पाहायचा मैदानामध्ये चेंडूला इथे फील्ड करतोय. तो ओमकार देसाई चेंडूला इथे फील्ड करेल आणि तोपर्यंत मैदानामध्ये घेतली एक सिंगल आहे. एकेरी दुहेरी धावा देखील आपण पाहतोय मैदानाच्या संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरसावली जाते. संघाची धावसंख्या धावांची पोहोचेल. धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 42 धावा. गोलंदाज तयार. ओहो रिव्हरचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न, खूप पुढे अपील देखील इथे मैदानामध्ये झाली, परंतु पंचाने आपण पाहतोय इथे पंचाने अपील इथे फेटाळून लावली. चेंडू जर मैदानामध्ये पाहिलं गेलं तर चेंडू रिव्हरचा खेळण्याचा प्रयत्न देखील इथे झाला. चर्चा इथे मध्ये सुरू आहे. रिव्ह फक्त फेकी गोलंदाजीसाठी असेल, इतर रिव्ह तुम्हाला दिले जाणार नाही. फलंदाजांना जर वाटलं की गोलंदाज चेंडू फेकतोय तुम्ही रिव्ह घेऊ शकता. खेळाडूंना जर तुम्हाला वाटलं की हा खेळाडू आपला गोलंदाज फेकत नाहीये, क्षेत्ररक्षकांना देखील संघ इथे रिव्ह घेऊ शकतो. म्हणजे दोन्ही संघासाठी समान संधी आहे. किरकोळ देशाचा खऱ्या तर असे देखील मात्र संघर्षातून माणसं घडत असतात. अशाच पद्धतीने मात्र अपयशावरती स्वार होणारे खेळाडू मात्र विजय संपादन करत असतात. पुन्हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, फाईन लेग क्षेत्र चेंडू खेळला जाईल. क्षेत्ररक्षक दूरवरती देखील असणार आहे. सिंगल तरी घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे होतोय आणि 2 धावा ज्या मैदानामध्ये घेतल्या गेल्या. अगदी लहान असणारा तो शाळेत गेला. एक विद्यार्थी शाळेत गेल्यानंतर त्याच्या शिक्षकांनी त्याला सांगितलं की तुला शिकण्याची अक्कल नाही, तू घरी जा. तो घरी गेला, खोलीत बंद स्वतःला बंद करून घेतलं. तो खूप ढसा रडला आणि ढसा रडल्यानंतर म्हणत पहा ज्या व्यक्तीने 1093 प्रिंटेड शोध लावले, ज्या व्यक्तीने महत्वाचा विजेचा दिवेचा शोध देखील लागला, ते खऱ्या अर्थानं पाहिले तर थॉमस एडिसन. अपयशावरती अगदी विजेचा दिवेचा शोध लावत असताना खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर अगदी 10,000पेक्षा अपयश मात्र त्या व्यक्तीने स्वीकारलं आणि अपयशावरती स्वार झाल्यानंतर एक महत्वाचा विजेचा दिवेचा शोध देखील लाभला गेला. अपयशातून माणूस घडत असतो, अपयशातून माणूस तयार होत असतो, कारण अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजित. तुम्ही वेळ करा, वेळ वाचवा मित्रांनो, विनंती असणार आहे. खेळाडूंना देखील सूचना असतील की वेळ वाचवा. अजित आपण पाहतो ते गोलंदाजी मार्कवरती तयार असेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतो मात्र तयार असणार आहे तो अजित, जो इथे तयार असेल. स्ट्राईक पुढे असताना फलंदाज मात्र पाहायचंय मधुर धुळे स्ट्राईकवर तयार. खोलवर टप्प्याचा चेंडू मैदानात पहा. फलंदाजांना मात्र इथे जाग्यावरती उभं केलं गेलं. एक अचूक टप्प्याची गोलंदाजी आपण मात्र मैदानामध्ये सुरू आहे. दुसऱ्या बाजूला आपण मैदानामध्ये पाहतोय दोन्ही डकआउट खऱ्या तर शांत आहेत. एका दिशेने गोलंदाज हल्ला चढताय, दुसऱ्या बाजूला फलंदाज देखील हल्ला चढत आहेत. एका दिशेने धावा होत आहे, दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय चेंडू डॉट देखील खेळले जात आहेत. त्यामुळे दोन्ही संघ हे खऱ्या तर समान ताकदीचे खेळाडू आहेत. खोलवर टप्प्याचा चेंडू असेल, जमिनीवरती गुडघा टेकत चेंडू खेळला डीप अक्षावर, चेंडू सीमाच्या बाहेर, षटकार.
पहा इथे मैदानामध्ये षटकार जो मैदानामध्ये खेळून काढला जातो आणि निश्चितपणे सांगत असतील की माझ्यामध्ये क्षमता आहे, माझ्यामध्ये ताकद आहे आणि ती ताकद इथे मैदानात पहा दाखवतो तो मधुर धुळे. आणि या तर पहा डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक के मस्तक पर दस्तक देती हुई गेंद. षटकार. षटकार मैदानामध्ये पुन्हा खेळला गेला. लागोपाठचा खेळलेला दुसरा षटकार. आमचे डीजे ऑपरेटर देखील थोडीशी शांत आहेत. लागोपाठचा दुसरा षटकार. जिथे सोमनाथ दादा कानूरकर असतील कधी काय फेकी रिव्ह घेतला इथे. फलंदाजाने मात्र इथे रिव्ह मागितलाय. तिसरे पंच. चला तिसरे पंच. तिसऱ्या पंचाकडे पाहतो जिथे मागणी इथे गेलेली आहे. आपण चर्चा करतो सोमनाथ दादा जिथे असतील तिथे मात्र कधी देखील कशी भाज्या बदलून ठेवतील सांगता येणार नाही. सोमनाथांचा आज बराचसा मित्रपरिवार देखील मात्र पाहतोय त्याच्यासोबत आज जोडला गेलाय. तिसऱ्या पंचाकडे आपण पाहतो निश्चितपणे ते मागणी जी असणार आहे. याच्याने पहा खूप सारी चर्चा, खूप सारं मैदानामध्ये पहा चौफेर पसरलेली शांतता देखील आपण मैदानामध्ये पाहतोय. रिव्ह अनसक्सेसफुल. गोलंदाज फेकी नाहीये. तिसऱ्या पंचात देखील मात्र याने कळवलं गेलं आणि पाहतोय स्पर्धेचा खऱ्या लाईव्ह आनंद जे घेत आहेत क्रिकेटचे कुंबडे मात्र आयोजक आहेत तानाजी दादा येवले, राहुल तांबे आणि गणेशजी दौडे आणि त्याच्यासोबत त्याचा संपूर्ण मित्रवर्ग देखील या स्पर्धेसोबत मात्र आपल्यासोबत जोडला गेला. त्या सर्वांचं मी मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. तर जाऊयापर्यंत मॅचच्या दिशेने पहा. गोलंदाजी मार्गावरती गोलंदाजी इथे तयार असणार आहे तो अजित. तर स्ट्राईकवरती फलंदाज तयार मधुर धुळे. लागोपाठचे दोन षटकार तिथे खेळले गेलेत. पुण्याचा पाहिजे मोठा फटाका खेळण्याचा प्रयत्न. फाईन लेग मध्ये चेंडू ते ट्रॅव्हल होतोय. हसते हसते कट जाहीर असते. महानगाव निगोजे चषकाचा ब्रँडेड स्ट्रोक फोर रन चौकार. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये चौकार जो इथे खेळला गेला. या चौकाराच्या मदतीने संघाचा स्कोर कार्ड इथे टाळ्यांच्या गजरामध्ये स्वागत. अर्धसिद्ध मात्र केव्हाच इथे पूर्ण झालंय. धावलगावरती धावा आहेत 61 धावा. आता वेळ आम्ही सूचना देऊन आता शेवटी क्रिकेट आहे. गोलंदाज तयार अजित. पुण्याचा पायथे खोलवर टप्प्याचा चेंडू असेल. मिड विकेट मध्ये चेंडू खेळलाय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर चौकार. महागड षटक. संघ खऱ्यात आपण पाहतोय ते खूप मोठ्या अडचणीत आहे. अजित वरती मात्र मधुर धुळेने जबरदस्ती हल्ला चढवलाय. मधुर धुळे देखील सांगत असेल की माझ्या संघ मालकाने आज आमच्यावरती एवढा विश्वास का ठेवलाय. आज शिरसाट स्पोर्ट्सचं नाव खऱ्या अर्थानं संपूर्ण महाराष्ट्रभर का मोठं होतंय. कारण प्रत्येक खेळाडूला कुठलीही अडचण आली तर मात्र पहा एक नाव पहिले सुचतं ते म्हणजे अंबादासजी शिरसाट. दुसऱ्या बाजूला आपण मैदानामध्ये पाहतो गोलंदाजी मार्गावरती गोलंदाज अजित इथे तयार असेल. कोलवर टप्प्याचा चेंडू पहा बॅकफुटला गेलाय. कव्हर ड्राईव्ह मध्ये चेंडू खेळलाय. सिंगल तर इथे घेतली गेली. दुसरा धाव्याचा प्रयत्न इथे मैदानात होणार नाही. स्वतःकडे स्ट्राईक ठेवेल तो मधुर धुळे. षटक क्रमांक मैदानात संपला गेले. 5 षटकांचा इथे खेळ संपला आणि या 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावलगावरती धावा ज्या असणार आहे त्या 66 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 66 धावा धावलगावरती आहे. तिथे संघ देखील अडचण पाहतो निश्चितपणे इथे सावरावं लागणार आहे. आणि सावरण्यासाठी आता मैदानात पाहायचं इथे कमबॅक करावं लागेल गोलंदाजांना. इथे कमबॅक करावं लागेल. आपल्या गोलंदाजीने मात्र जास्तीत जास्त चेंडू इथे निर्धाव टाकावे लागतील. जास्तीत जास्त मैदानाच्या मध्ये खऱ्या जर पाहिजे तर कमबॅक करायचं असेल तर धावा रोखणं गरजेचं असणार आहे. चला वेळ वाचवा. वारंवार आयोजक कमिटीच्या वतीने देखील मात्र इथे सूचना येत आहेत की तुम्ही वेळ वाचवत चला. तुम्ही वेळ वाचवणं खूप महत्वाचं आहे कारण आपल्याला क्वार्टर फायनलचा सामना आजच खेळवायचा आहे. हे क्रिकेट आहे आणि प्रत्येकाला इथे संघर्ष केल्याशिवाय तुम्हाला काय मिळणार नाही. तुम्हाला संघर्ष करावा लागेल कारण जिंदगी की यही रहते हार के बाद जीत आहे.
प्रत्येक संघाने आयुष्यामध्ये पराभव स्वीकारलेले आहेत. प्रत्येक व्यक्तीने आयुष्यामध्ये पराभव स्वीकारलेले आहेत. आणि जो आयुष्यामध्ये माणूस पराभूत होत असतो तो नेहमीच नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करत असतो. तो नेहमी धडपडत असतो. तो नेहमीच स्वतःमध्ये बदल घडत असतो. आणि या कलियुगामध्ये स्वतःमध्ये बदल घडवणारे नेहमीच विजय होत असतात. एक तर ते जिंकतात, नाहीतर ते अनुभव घेतात. आणि आज मैदानात पाहायचं कशामध्ये कामगिरी केली जाईल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज शेवटचे 60 चेंडूचा मैदान घेऊन आलाय तो सिद्धेश. तर स्ट्राईक वरती मधुर धुळे. शॉर्ट पिच चेंडू, बॅटची कडा, सुसाट भराचा वेग. सोमनाथ कानूरकरला मात्र 5 सलामी देणारा चेंडू सीमारच्या बाहेर चौकार. सत्तर धावा आपण जे पाहतोय धावलगावरती धावाच्या नोंदवल्या गेलेल्या आहेत. षटक क्रमांक शेवटचं षटक इथे मध्ये सुरू आहे. गोलंदाजी करत असतो परंतु खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षकाची साथ मिळणं खूप गरजेचं असतं. शॉर्ट पिच चेंडू आणि या पाहायचंय चेंडू केलाय फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू झालाय गुल. षटकार. मैदानामध्ये पहा चौकार षटकार मधुर धुळेचा हल्ला. पुन्हा पाहायचं बिग हिट बिग 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 षटकार. 6 धावा डीजे. पहा नक्कीच खऱ्या अर्थानं पहा निश्चितपणे मधुर धुळे देखील सांगत असेल की मी प्रत्येक वादळ पेलीन. मला आत्मविश्वास आहे. माझ्या पायाशी जमीन पाठीशी आकाश आहे. अरे जाऊन सांगा वादळांना तुमची शुभाच्या मावळ्याशी गाठ आहे. जबरदस्त बॅटिंग मधुर धुळे ऑन फायर. ओ स्क्वेअर कटचा फटका खेळून काढण्याचा प्रयत्न देखील ते मैदानात झाला. बॅटवरती चेंडू जो मैदानामध्ये खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तरी ते जो येऊ शकला नाही. संघाची धावसंख्या जर पाहायला गेलं तर सिंगल कुठल्याही बॅची मात्र मिळणार नाही. चेंडू डॉट आहे. धाबलगावरती मी तुम्हाला घेऊन जातो. धाबलगावरती धावाच्या नोंदवल्या गेल्यात 82 धाबा. पुन्हा एकदा पाहायचं मैदानात चंद्र आपण पाहतो अगदी हलक्या तशी टिकून काढण्याचा प्रयत्न. विश्वास स्वतःच्या संघावरती विश्वास स्वतःवरती असणारा विश्वास इथे मनगडाचा जोर इथे मैदानात लावला जातोय. आणि पाहता मैदानामध्ये गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा तयार असेल. या दरम्यान बिग हिट चेंडू पोहोचला सीमाच्या बाहेर. लॉंग ऑफ चेंडू चेंडू षटकार. एकूण धाबलगावरती घेऊन जाईल 88 धावा. ज्या धाबलगावरती धावा नोंदवल्या गेल्यात 89 धावेचं टार्गेट असणार आहे. एकदम मधुर धुळेच्या जबरदस्त बॅटिंगसाठी जोरदार टाळ्या वाजवा. नाबाद 48 धावा बनवतोय मधुर धुळे. जबरदस्त बॅटिंग. युजू अवयवने आपणही आला आपले सरचे स्वागत. जबरदस्त हल्ला जबरदस्त आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये बॅटिंग जबरदस्त क्षेत्ररक्षण जबरदस्त कॉम्बिनेशन असणार आहे. दोन्ही संघ मैदानात पहा जेव्हा दोन जंगलचे राजे मात्र समोरासमोर भिडतात तेव्हा घमासान युद्ध तुम्हाला या मैदानात पाहायला मिळतं असतं. परंतु क्रिकेट आहे. क्रिकेट म्हणजे जोश, क्रिकेट म्हणजे जिद्द, क्रिकेट म्हणजे मेहनत, क्रिकेट म्हणजे धैर्य, क्रिकेट म्हणजे संयम, क्रिकेट म्हणजे जीत आपणही आला आपले आणि क्रिकेट म्हणजे हार. असा हा क्रिकेटचा 16 आपण मैदानाने पाहणार आहोत. पहिला डाव इथे संपला गेला. 88 झाल्यात. 89 धावेचं टार्गेट असणार आहे. त्याचा सोमनाथ कानूरकर फाउंडेशन एसपी मुंबई अर्थात सँडी एसपी मुंबई या संघासमोर आता 89 धावेचं टार्गेट आहे. आणि आता पाहायचं 89 धावा इथे कशा पद्धतीने पूर्ण केल्या जातील. ह्या धावा शिरसाट स्पोर्ट्स नगर संघ कशामध्ये धावा रोखून ठेवेल ते देखील आता मैदानात पाहणार. कारण या दोन्ही संघामध्ये देखील खूप मोठी ताकद आहे. फलंदाजांचा देखील आपण पाहतोय एसपी संघाकडे तो फलंदाजांचा तोफखाना आहे. आणि यानंतरच्या डावाचा धावतं वर्णन ऐकण्यासाठी मी तुम्हाला मात्र घेऊन जातोय
पुन्हा एकदा महाराष्ट्रातील एक नावाजले समालोचक पुणे जिल्हा भूषण आमचे मार्गदर्शक अलंकारी शब्दांचे जादूगर आपण पाहतोय नरेश डोमे सरांना मी आमंत्रित करतो. या सर आपलं स्वागत आहे. या ठिकाणी विजू शेट्टी येळवंडे यांचं देखील आगमन झालेलं आहे. मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. हॅलो हॅलो हॅलो. चला मॅच सुरू करायची आहे. इथे आपण पाहिलं मधुर धुळेचा झंझावात, एक मधुर आवाज जो लोहे लोहे को पुलकित करता है. 48 धावांची खेळी करणारा मधुर या मैदानामध्ये बघितला. पारनेर तालुक्यातील कर्जुली हरिया हे त्याचं गाव आहे आणि अहमदनगर जिल्ह्यातला हा एक जबरदस्त ताकदवान खेळाडू मधुर धुळे इथं मैदानामध्ये आपण पाहिला. आज सुनील खर्डे अपयशी ठरला, त्याच्याबरोबर आज योगेश पवार अपयशी ठरला, परंतु मधुर धुळेनं शिरसाट स्पोर्टचा डाव सावरला. 89 धावांचं भलं मोठं आव्हान इथे समोर ठेवलेलं आहे. 88 धावा आव्हान मोठं आहे आणि मोठं आव्हान पार करण्यासाठी इथे सोमनाथ दादा कान्होरकर स्पोर्ट्स क्लब तयार झालेला आहे. शिरसाट स्पोर्ट क्लब विरुद्ध सोमनाथ दादा कान्होरकर स्पोर्ट क्लब. SP मुंबई, शिवाजी पार्क, दादर, मुंबई या नावाने हे खेळाडू गेल्या 20 वर्षापासून मी बघतोय सातत्याने क्रिकेट खेळतायत. पुणे जिल्ह्यामध्येच नाही तर महाराष्ट्रभर नाही तर महाराष्ट्राच्या बाहेर न देशाच्या बाहेर देखील या खेळाडूनं, या संघानं आपला एक दबदबा निर्माण केलेला आहे. तर यानंतर आपण या ठिकाणी दुसऱ्या फेरीतील पहिल्या सामन्याचा टॉस करतोय. नाणेफेकीचा कौल केला टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे, भरतदादा टिंगरे यांच्या मालकीचा असणारा संघ. तर एका बाजूला उपसरपंच सन्मान्य जितूभाऊ आल्लाट यांच्या मालकीचा असणारा संघ प्रतीक 11 पुणे अर्थात डिंगडॉंग पुणे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये टॉस केला नाणेफेकीचा कौल केला संघनायक या प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपण टॉस करतोय. माजी सरपंच सन्मान्य नवनाथभाऊ येळवंडे, त्याचप्रमाणे सन्मान्य विजयभाऊ येळवंडे, सन्मान्य रोहिदास शेठ येळवंडे या मान्यवरांच्या शुभ हस्ते या ठिकाणी टॉस केला होता. चला दोन्ही संघाचे संघनायक टॉस केला या ठिकाणी नाणेफेकीचा कौल केला. टिंगरे सरकार ग्रुप धानोरी पुणे संघाचे संघनायक नाणेफेकीचा कौल केला. दुसऱ्या बाजूला जितूभाऊ आल्लाट उपसरपंच साहेबांच्या मालकीचा संघ आहे प्रतीक 11 पुणे या संघाचे संघनायक. चला कॅप्टन चला टॉस केला होतोय. प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आपल्याकडे वेळ कमी आहे, अजून आपल्याला 3 सामने खेळवायचे, त्यामुळे वेळ वाचवणं गरजेचं आहे. दोन्ही संघाचे संघनायक कॅप्टन चला विनंती आहे, मॅच देखील मैदानामध्ये चालू आहे त्यामुळे कॅप्टन्सला विनंती असेल चला. तोपर्यंत पुन्हा एकदा ऐकूयात नरेश ढोमे सरांना. धन्यवाद. चला शिबान शेखला आपण बघतोय गोलंदाजी करताना. श्रेयस इंदुलकर ऑन स्ट्राईक. पहिल्या चेंडूवरती चौकार खेळल्यानंतर श्रेयस इंदुलकरला उभं केलं होतं. यावरच आपण पाहतोय पूल चेंडू आकाशामध्ये आणि एक खणखणीत असा षटकार. धाव फलकावरती धावा नोंदवल्या जातील तब्बल 10 धावा.
आपण बघतोय श्रेयस इंदुलकरला निश्चित एक मोठा खेळाडू, स्टार खेळाडू मैदानामध्ये आणि त्याचा तितकाच दमदार परफॉर्मन्स. हो, इथे पाहायचं आहे लॉंग हॉपच्या डोक्यावरून यावेळेस शिवान शेखला दाखवला आसमान. धाव फलकावरती 16 धावा. सन्माननीय उपसरपंच आशिष दादा येळवंडे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं बक्षीस. सोमनाथ दादा कान्होरकर यांच्याकडून लागोपाठच्या 3 का प्रत्येक षटकारासाठी? प्रत्येक षटकारासाठी किती बक्षीस सांगा ना तुम्ही? 1000 रुपयाचं बक्षीस. नितीन दादा अल्हाट यांच्याकडून 1000 रुपये लागोपाठच्या 3 षटकारांसाठी. तर सचिन शेट येळवंडे यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपये. हा चेंडू वाड शॉट आणि हा लागोपाठचा 3रा षटकार. नो बॉल, नो बॉलवर षटकार. धन्यवाद डीजे. या ठिकाणी आपण टॉस करतोय. दोन्ही संघाचे संघनायक आहेत. एका बाजूला वजीर आहेत, एका बाजूला अभिजित दुधे आहेत. टॉस झालाय. टॉस का बॉस टिंगरे सरकार ग्रुप धानोरी संघाने टॉस जिंकलाय. क्षेत्ररक्षण स्वीकारले. फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले जितूबा वाल्लाट स्पोर्ट फाउंडेशन प्रतीक 11 पुणे संघाला. पुन्हा एकदा जाऊयात कॉमेंट्री बॉक्स मध्ये, ऐकूयात नरेश ढोमे सरांना. जबरदस्त बक्षीस या ठिकाणी आहेत. लागोपाठचे 3 षटकार श्रेयस इंदुलकरच्या बॅट मधून आपण पाहिले. विजयासाठी 89 धावांचं भलं मोठं आव्हान घेऊन उतरलेला हा संघ. ओमकार देसाई, श्रेयस इंदुलकर ही जोडी मैदानामध्ये. तर धावफलक दाखवतोय तो 22 धावा, माफ करा 23 धावा. श्रेयस इंदुलकर पुन्हा एकदा ब्लास्ट. आज कोसळतो मैदानामध्ये खणखणीत षटकार. पुन्हा एकदा बॅक टू बॅक 4. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी हे पारितोषिक होतं. माजी उपसरपंच आशिष दादा येळवंडे यांच्याकडून 1000 रुपये. नितीन दादा अल्हाट यांच्याकडून 1000 रुपये. सचिन शेट येळवंडे यांच्याकडून 1000 रुपये. सोमनाथ दादा कान्होरकर संघ मालक यांच्याकडून 1000 रुपये. 4000 रुपयाचं पारितोषिक पटकावलंय इथे श्रेयस इंदुलकरनं. माजी उपसरपंच आशिष दादा येळवंडे यांच्याकडून समालोचकांसाठी देखील यापूर्वीच प्रत्येकी 500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे. धावफलकावरती इथे आता असतील 29 धावा. पहिल्या षटकामध्ये काय शानदार सुरुवात आहे. पहिला चेंडू आम्ही पाहिला होता, चौकार खेळला होता श्रेयस इंदुलकरनं, स्क्वेअर कट. त्यानंतरचा चेंडू निर्धाव होता, परंतु तिथून पुढे प्रत्येक चेंडू 2 चेंडू निर्धाव टाकले होते. प्रत्येक चेंडूला श्रेयस इंदुलकरनं आसमान दाखवलेलं आहे. आक्रमक फलंदाजी काय असते इथं दाखवून दिली. 89 धावांचा पाठलाग करायचा आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करायचा असेल तर सुरुवात दमदार होणं गरजेचं असतं. वेल बिगन इज हाफ डन. चांगली सुरुवात म्हणजे अर्धयश. आणि मला वाटतं इथे सोमनाथ दादा कान्होरकर 11 अशीच दमदार सुरुवात केलेली आहे. स्ट्राईक एंड वरती तुम्ही बघाल आता फलंदाज ओमकार देसाईला. टेनिस क्रिकेटचा हा एक आकर्षक खेळाडू, टेनिस क्रिकेटचा ब्रँड अँबॅसिडर. फलंदाजीमध्ये कृष्णा सातपुते आणि ओंकार देसाई या दोघांमध्ये सर्वश्रेष्ठ कोण यासाठी टेनिस क्रिकेटमध्ये सातत्यानं चर्चा सुरू असते. आणि या दोन्ही खेळाडूंनी आपापले चाहते तयार केलेले आहेत. परंतु अजूनही मला वाटते जाणकार क्रीडा रसिक किंवा टेनिस क्रिकेटचे तज्ज्ञ या दोघांमधला सर्वश्रेष्ठ फलंदाज शोधू शकलेले नाहीत. ओंकार देसाई काल परवाच मला वाटतंय मॅन ऑफ द सिरीजचं पारितोषिक कुर्ल्यातील स्पर्धेला घेऊन या मैदानामध्ये दाखल झालेला ओंकार. बाहेरची कड तिथे पाहिजे. सुनील खर्डेचा प्रयत्न फसतोय. धाव घेण्याचा प्रयत्न देखील फसलेला आहे. निर्धाव चेंडू असेल, धाव मिळणार नाही. मधुर धुळे परत एकदा गोलंदाजी मार्कवरती. फलंदाजी करताना गोलंदाजांची प्रचंड धुलाई करणारा हा खेळाडू. अक्षरशः पिसं काढली त्याने आज गोलंदाजांची आणि ताबडतोब 48 धावांचं योगदान दिलं. तोच मधुर धुळे परत एकदा गोलंदाजी मार्कवरती आलेला आहे. सरपंच नवनाथ शेठ माजी सरपंच नवनाथ शेठ येळवंडे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. पायचे गोलंदाजी मार्गवरती मधुर धुळेसाठी हे बक्षीस असणार आहे. एका बाजूला ओमकार देसाई, श्रेयस इंदुलकर सुपर फॉर्म मध्ये दिसतोय. ओमकारला इथे मात्र मॅच मध्ये परत एकदा
आपला फॉर्म मिळवावा लागणार आहे. आखूड टप्प्याचा चेंडू मधुर धुळेसाठी टाकलेला, तिथे झेल टिपला जाईल. ओमकार बाद, बिग विकेट गॉन, बडी मछली जाल में. आज आपण बघतोय की खूप चांगली टीम इथे दिसते तुम्हाला. एसपी मुंबई अर्थात सोमनाथ दादा कानोरकर 11च्या माध्यमातून ओमकार देसाई, किशन देवेंद्र संगनायक, श्रेयस इंदुलकर, राहुल जोगडिया, रोहित, राज जैन, सिद्धेश, अजित, संदीप, सचिन कदम, प्रशांत असे 11 दमदार खेळाडू मैदानामध्ये आहेत सोमनाथ दादा कानोरकर 11 कडून. रोहित नार्वेकर नवीन फलंदाज मैदानामध्ये. टेनिस क्रिकेटमध्ये खुल्या गटातील स्पर्धेमध्ये मुंबईमधून हा संघ सातत्याने गेले 15-20 वर्ष टेनिस क्रिकेटमध्ये एक अनभिषिक्त सम्राट आहे. आज अहमदनगर जिल्ह्यातील संघ मैदानामध्ये तुम्हाला दिसतो. शिबान शेखनं पहिलं षटक टाकलं होतं. संगमनेरचा हा खेळाडू आहे, परंतु नाशिक आणि अत्यंत चांगल्या संघाकडून सातत्याने व्यावसायिक क्रिकेटमध्ये त्याला आपण पाहिलेलं आहे. तर मधुर धुळे, कर्जुली हरिया या गावचा हा खेळाडू, पारनेर तालुक्यात त्याचं गाव येतं आणि त्यानं देखील या छोट्या गावातून येत टेनिस क्रिकेटला एक मोठा खेळाडू बहाल केलेला आहे. मधुर धुळे गोलंदाजी मार्गवरती, यष्टीरक्षण योगेश पवार यष्टीच्या पाठीमागे तुम्ही बघताय. आज फलंदाजीमध्ये योगेश पवार लवकर बाद झाला. यावेळेस चांगला फटका पूल केला होता, चेंडू मिड विकेट सीमारेषे बाहेर 4 धावांसाठी. चार धावांच्या साह्यानं धावफलकावरती 33 धावा असतील. एक गडी बाद 33. ओमकार आज मला वाटतं खातही खोलू शकलेला नाही. 2 चेंडूमध्ये शून्यावरती तो बाद झाला. रोहित नार्वेकर ऑन स्ट्राईक. पूलचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायचे. मिडॉन क्षेत्ररक्षक खूप वेगवान, तिथे उशीर होतोय चेंडू फेकायला आणि 1 धाव इथं रोहित नार्वेकर पूर्ण करतोय. 1 धावेबरोबर धावफलक पुढे पोहोचेल. 34 धावा. षटक क्रमांक 2 मैदानामध्ये सुरू आहे. पहिल्या षटकामध्ये श्रेयस इंदुलकरनं काय जबरदस्त फलंदाजी केली. खरं तर टायमिंग इतकं अफलातून होतं, टायमिंगचा अनेस्थेशिया होता, त्याचमुळे कदाचित पहिल्या षटकामध्ये वेदना जाणवलेल्या नसतील. या स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहते सन्माननीय विनायकजी मराठे यांचं देखील शुभागमन होते. मनपूर्वक स्वागत आहे. प्रसिद्ध बैलगाडा मालक, फायनल सम्राट सन्माननीय सुहास सेठ भालेकर आणि त्यांचा संपूर्ण मित्र परिवार हा देखील उपस्थित होतोय. सर्वांचं स्वागत आहे. पुन्हा एकदा लागोपाठचा 5वा. श्रेयस इंदुलकर सेट ऑन फायर. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. मानगाव निगोजेच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत षटकार. जबरदस्त टायमिंग तुम्ही बघताय. कॅडबरी चॉकलेट पेक्षा गोड होतोय टायमिंग. फलंदाजीतला तो रोल्स रॉईस आहे. जेव्हा सुरू होतो ना त्यावेळेस तो मुंबईचा खेळाडू आहे. मुंबईच्या पावसासारखाच अवखळ आहे, थांबत नाही. एकदा सुरू झाला की थांबत नाही आणि तसाच पडत राहतो. आज मात्र मुसळधार पावसाचा अनुभव आम्ही या मैदानामध्ये घेतो. श्रेयस इंदुलकरच्या बॅटमधून आखूड टप्प्याचा चेंडू उजव्या इष्टच्या बाहेर. हे प्रेशर असतं. एखादा बलाढ्य फलंदाज समोर असला की गोलंदाजाच्या पोटात गोळा येतो आणि असा हा फलंदाज आहे तो म्हणजे श्रेयस इंदुलकर. काय जबरदस्त बॅटिंग त्याने इथे दाखवले. 41 धावा. लागोपाठचा 5वा षटकार बाहेर पडलाय आणि इथे बॅक टू बॅक लागोपाठचा 6वा षटकार. श्रेयस इंदुलकर साठी एकदा जोरदार टाळ्यांचा कडकडाट करू आपण. श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत षटकार. 6 षटकार आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळलेत कुणी? गॅरी सोबर्सनं खेळले. 6 षटकार खेळले कुणी? हर्षल गिब्सनं खेळले. 6 षटकार युवराज सिंगने खेळलेला आहे टेस्ट, वन डे आणि T20 मध्ये. तर टेनिस क्रिकेटमध्ये असे तुम्हाला शेकडो खेळाडू सापडतील की ज्यांनी लागोपाठचे 6 षटकार खेळलेले आहेत. मला वाटतं या मैदानामध्ये पहिलाच खेळाडू बनलेला आहे तो म्हणजे श्रेयस इंदुलकर, लागोपाठचे 6 षटकार खेळणारा.
षटक संपलं. 2 षटकांमध्ये धावफलकावरती धाव आहे 47. विजयासाठी 89 धावांची गरज आहे. 24 चेंडू आणि आता 42 धावांची गरज आहे. उपसरपंच जितू भाऊ आल्हाट यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक या 6 षटकारांसाठी प्राप्त झालेलं आहे. इथं बक्षीस दात्यांची संख्या खूप मोठी आहे. हिरव्या पिवळ्या माळावरून हिरवी पिवळी शाल घ्यावी, सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी, उसळलेल्या दर्याकडून पिसाळलेली आयाळ घ्यावी, भरलेल्या अशा भीमेकडून तुकोबाची माळ घ्यावी. देणाऱ्यानं देत जावं, घेणाऱ्यानं घेत जावं, घेणाऱ्यानं घेता घेता देणाऱ्याचे हात घ्यावे. आम्ही या सर्व दानी हातांना मनापासून धन्यवाद देतो. सोमनाथ दादा कानूरकर यांच्याकडून 2000 रुपयाचं पारितोषिक श्रेयस इंदुलकर साठी लागोपाठच्या 6 षटकारांची भीम पराक्रम आहे. हा महापराक्रम आहे या मैदानामध्ये. परत एकदा इथं रोहित नॉर्वेकर आग लावतोय सीमारेषेला. षटकार छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा मानगाव निगोजेच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत 44-14 क्रमांकाची I-20 गाडी कोणी लावली असेल कुठे तर त्या मालकांना विनंती आहे की आपली गाडी मार्गाला अडथळा करते, आपण तिथून बाजूला घ्या. I-20 44-14 मालक कोणी असेल गाडी बाजूला घ्या. चला मैदानामध्ये सन्मान्य सचिन शेठ येळवंडे यांच्याकडून लागोपाठच्या 6 षटकारांसाठी 500 रुपये. यावेळेस स्लोवर 1 चेंडू होता आणि मोठ्या फटक्याच्या प्रयत्नात तिथे रोहित नार्वेकरचा प्रयत्न फसला. एक धाव त्याला तिथे मिळेल. स्ट्राईक बदलली जाईल. श्रेयस इंदुलकर स्ट्राईक एंडवरती असेल. तुम्ही बघताय माजी सरपंच सन्मान्य नवनाथ शेठ येळवंडे यांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे. विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आहे. अजून कोणी फटकावलं नाही. मात्र उपसरपंच जितूभाऊ आलाट यांनी 1000 रुपये, सोमनाथ दादा कानूरकर यांनी 2000 रुपये, सचिन शेठ येळवंडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक प्राप्त झालेलं आहे. 6 चेंडूवरती 6 षटकार ठोकणारा श्रेयस इंदुलकर. व्हॉट अ वंडर बॅटिंग. आश्चर्यकारक, तोंडात बोटं घालायला लावणारी ही बॅटिंग आहे, ही फलंदाजी आहे. नवीन षटक गोलंदाजीसाठी येईल. गोलंदाज नवनाथ. नवनाथ हाडवळे गोलंदाजीसाठी अहमदनगर जिल्ह्याचा हा खेळाडू. सिरसाट स्पोर्ट्स. स्लोवर 1 चेंडू इथे पाहायचंय. कड घेतली बॅटनं आणि श्रेयस इंदुलकर बाद. तेजस दादा आपण बघतोय या मैदानामध्ये लागोपाठच्या 3 षटकारांसाठी आशिष दादा येळवंडे यांनी 1000 रुपये जाहीर केले होते. नितीन दादा आल्हाट यांनी 1000 रुपये जाहीर केले होते. सचिन शेठ येळवंडे यांनी 1000 रुपये जाहीर केले होते, जमा केलेत. आणि सोमनाथ दादा कानूरकर यांनी 3 षटकारांसाठी 1000 रुपये जाहीर केले होते. परंतु इथं 3 नाही 6 षटकार मारले ओळीनं. तो फलंदाज आहे श्रेयस इंदुलकर. दमदार स्टार्ट इथं दिलाय. धावफलकावरती आपण बघू शकतो 54 धावा. विजयासाठी अजून गरज असेल ती 21 चेंडू मध्ये 35 धावांची गरज असेल. काय सनसनाटी सुरुवात होती. एक वादळ होतं. वादळ नव्हतं, चक्रीवादळ होतं. आणि चक्रीवादळ इतकं भयानक होतं की सिरसाट स्पोर्ट्सचं घर छपरासहित नाही पायापासूनच उखडून जातं की काय असं शक्यता निर्माण झाली होती. परंतु वादळ शांत झालेलं आहे. वादळ असं येतं निघून जातं, परंतु जाताना ते प्रचंड विध्वंस करून जातं. आणि तेच दाखवलं इथे एका छोट्याशा खेळीनं श्रेयस इंदुलकरनं. उजव्या हातानं ओव्हर द विकेट. इथे पाहायचं डाव्या यष्टीच्या बाहेर चेंडू आहे आणि बोट आकाशाकडे. फलंदाज बाद. बॅक टू बॅक सेकंड विकेट. नवनाथ हाडवळे इज द मॅन. हल्ला प्रति हल्ला. विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे नवनाथ शेठ येळवंडे यांच्याकडून. आणि लागोपाठचे 2 बळी इथं नवनाथ हाडवळेंनी टिपलेले आहेत. बघा तुम्ही, जवळपास 3 षटकारांसाठी 4000 रुपये आणि लागोपाठच्या 6 षटकारांसाठी 4500 रुपये, असे एकूण 8500 रुपये.
हो 3,500 असे एकूण जवळपास 7,500 रुपयाचं पारितोषिक जमा झालेलं आहे आणि हे पारितोषिक पटकावलंय श्रेयश इंदुलकरनं. बघा मॅच पुन्हा एकदा सुरू होईल. लागोपाठचे 2 विकेट एका बाजूला झंझावात आपण पाहिला तो फलंदाज श्रेयश इंदुलकरचा, तर दुसऱ्या बाजूने झपाटा आपण पाहतोय नवनाथ हाडवळेचा. 2 गडी लागोपाठ बाद केलेत नवीन फलंदाज राहुल जोगडिया. या फलंदाजाला तुम्ही बघत असाल, मी तर खूप वर्षांपासून बघतोय, जवळपास 2008-10 पासून हा खेळाडू तुम्हाला दिसेल. फ्लिकचा हा प्रयत्न होता, हॅट्रिक मात्र त्याने गोलंदाजाला मिळू दिली नाही. 1 धाव घेतली, शांतपणे नॉन स्ट्राईक एंडला गेला राहुल जोगडिया. छोटा राहुल तेजसदादा कारके यांच्याकडून लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस इथं जाहीर झालेलं आहे. इथून पुढे जो कोणी लागोपाठ 3 षटकार खेचेल त्यासाठी हे बक्षीस असणार आहे. चला मैदानामध्ये माजी सरपंच सन्माननीय सचिन दादा बंडलकर यांचं आगमन झालेलं आहे. श्रीनाथ स्पोर्ट्सच्या वतीनं, महानगाव निघोजे ग्रामस्थांच्या वतीनं मी मनपूर्वक स्वागत करतो. सरपंच साहेबांना विनंती, आपण मंचावरती या. नवनाथ हाडवळे गोलंदाजी मार्कवरती. या षटकामध्ये धावा मिळालेल्या आहेत 8 आणि गडी बाद झाले 2. धावफलकावरती आहे. तिसरं षटक सुरू असताना 55 धावा. विजयासाठी अजूनही 34 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक असतील 13, बरोबर ना? हो माफ करा, 17 चेंडू शिल्लक आहे. पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये आणि रोहित नॉर्वेकर बाद. तिसरा धक्का. नवनाथ हाडवळेची कमालीची गोलंदाजी. पहिल्या 2 षटकामध्ये प्रचंड धुमश्चक्री बघायला मिळाली फलंदाजीमध्ये. श्रेयश इंदुलकर फलंदाजी करत होता. तिथून पुढे आपण पाहिलं की नवनाथ हाडवळेने या षटकामध्ये धावा रोखल्यात आणि विशेष म्हणजे 8 धावात त्याने 3 फलंदाज बाद केलेले आहेत. पुन्हा एकदा कुरघोडी करतो इथे शिरसाट फोर्ट. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल प्रशांत. मोठी बॅटिंग लाईन आहे. 3 फलंदाज या षटकामध्ये बाद झालेत. एकूण 4 फलंदाज बाद झालेले आहेत. 4 गडी बाद. धावफलकावरती आहेत धावा 54, माफ करा 55 धावा आहेत आणि अजून विजयासाठी 18 चेंडू आणि 34 धावांची गरज आहे. वाह. अमित दादा घेनंद यांचं देखील इथे आगमन झालेलं आहे. प्रसिद्ध क्रिकेटर आणि सातत्यानं गेले 2-3 वर्षापासून ते गायब आहेत, पण आज त्यांचं दर्शन झालेलं आहे. आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. PTPL मध्ये त्यांचा संघ आम्ही पाहिला होता. ज्युनियर प्रीमियर लीग मध्ये त्यांचा संघ बघितला होता आणि मोठ्या स्पर्धांचं आयोजनामध्ये देखील त्यांचा खूप मोठा वाटा आहे. त्याचप्रमाणे या कार्यक्रमाच्या निमित्तानं सन्माननीय सिद्धार्थ शेठ कानोरकर हे देखील उपस्थित झालेत. सिद्धार्थ भाऊंचं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. सन्मान्य सुभाष भाऊ भालेकर यांचं आगमन झाले. मनपूर्वक स्वागत. यावेळेस राहुल जोगडियाचा हा फटका स्क्वेअर लेगला. चेंडू जाईल सीमारेषेकडे, अडवलं जाईल. 1 धाव राहुलला मिळेल आणि धावफलक 1ने हळूच पुढे सरसावेल. तो 36 धावा. जो वादळ होतं, श्रेयश इंदुलकर बाद झाल्यानंतर स्कोर एकाकी जागेवर थांबलेला आहे. 56 धावा धावफलकावरती आहे. जिथे श्रेयश इंदुलकर बाद झाला त्यावेळेस धावा होत्या 54 आणि त्यानंतर फक्त 2 धावा आलेल्या आहेत आणि फलंदाज देखील त्यानंतर 3 गमावलेले आहेत. हा कोलॅप्स आहे. तुम्ही पाहायचं कसा डाव घसरतो. इथे आपण पाहतोय प्रशांतचा चांगला फटका स्क्वेअर लेगला. 4 धावा. मधुर धुळे गोलंदाजी मार्कवरती. या अगोदरचं षटक मधुरचं थोडंसं महागडं होतं. त्या षटकामध्ये देखील जवळपास 18 धावा फटकावल्या गेल्या होत्या आणि या षटकामध्ये मधुर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती येतोय. नवनाथ हाडवळेने मात्र कमाल केली. 3 फलंदाजांना बाद करत फक्त 8 धावा संघासाठी वाचवले दिलेले आहेत. शिबान एक चांगला गोलंदाज, परंतु श्रेयश इंदुलकरने शिबानवरती देखील खूप मोठा हल्ला चढवलेला आपण पाहिला. मधुरचा हा चेंडू यावेळेस स्क्वेअर लेगला. गॅप तिथं पुन्हा एकदा मोठा. चेंडू सीमारेषे बाहेर. 4 धावा. चौकारा बरोबरच धावफलक पुन्हा एकदा वेगाने पुढे जाईल. प्रशांत लागोपाठ 2
चौकार इथं खेचतोय, धावफलक दाखवतोय 64 धावा. पुन्हा एकदा धावफलक सुरू झालेला आहे. तो थांबला होता तिसऱ्या षटकामध्ये, चौथ्या षटकामध्ये हळूहळू पुन्हा सुरू व्हायला लागलेला आहे. म्हणजे आपण पाहतो ना, ज्यावेळेस पावसाळा येतो त्यावेळेस पाणी पडतं, त्याच्यानंतर हिवाळ्यामध्ये बर्फ पडतो, पाणी गोठून जातं आणि परत उन्हाळा आला का बर्फ वितळून पाणी यायला पूर व्हायला सुरुवात करतो. चेंडू आकाशामध्ये स्क्वेअर लेगला, एक सोपा झेल तिथे टिपला आणि फलंदाज क्रमांक 5 बाद प्रशांत. नवीन फलंदाज संघनायक मैदानामध्ये दाखल होतोय किशन देवेंद्र. किशन देवेंद्र नवीन फलंदाज. राहुल जोगडिया, खूप मोठा अनुभव आहे किशन देवेंद्रकडे. या संघाचं नेतृत्व अनेक खेळाडूंनी केलेलं आहे. ओमकार देसाईने नेतृत्व केलेलं आहे, सचिन कदमनं नेतृत्व केलेलं आहे. किशन देवेंद्र मागच्या काही वर्षांपासून या संघाचं नेतृत्व करतोय आणि विशेष म्हणजे तो 7व्या क्रमांकावरती फलंदाजीला आलेला आहे. भारताचा संघनायक कपिल देव 7व्या क्रमांकावरती फलंदाजी यायचा. महेंद्रसिंह धोनीला आपण सातत्यानं 2ऱ्या 3ऱ्या क्रमांकापासून 7व्या 8व्या 9व्या क्रमांकावरती येताना बघितलेला आहे फलंदाजीला. किशन देवेंद्र संघ अडचणीत असताना संघनायक मैदानामध्ये उतरलाय. ही गोष्ट निश्चित प्रकारे सोमनाथदादा कानूरकर संघासाठी अर्थात एसपी मुंबई संघासाठी फायदेशीर आहे. आणि संघनायक असा आहे की तो परिस्थिती हाताळणारा उत्तम कारागीर आहे. 14 चेंडू 25 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. मधुर धुळे एक यश मिळवतोय आणि त्यानं बाद केला प्रशांतला, ज्यानं अगोदर 2 चेंडूमध्ये 2 चौकार खेळले होते. सीमारेषेवरती क्षेत्ररक्षक तैनात आहे. आपण पाहतोय समोर क्षेत्ररक्षक आहे, पाठीमागच्या बाजूला 38 सर्कल वरती क्षेत्ररक्षक आहे. यावेळेस चेंडू आडव्या बॅटने खेळायचा होता, आतलीकडे लागलेल्या 1 धाव एवढा पूर्ण होते. दुसऱ्या धावाचा प्रयत्न केला जातोय, फार खराब क्षेत्ररक्षण, 2 धावा. डॅशिंग मॅन म्हणून ओळख आहे ती किशन देवेंद्रची, तो तिथं सुसाट सुटलेला आहे. I10 गाडी आहे 3603. I10 गाडी 3603. कोण आहे तिथे? संघ, त्या गाडीचे मालक. त्यांना आम्ही विनंती करतो आपण गाडी बाजूला घ्या, अडचण होते. हॉटेल शिवतेजचे सन्माननीय ऋषिकेश शेठ येळवंडे यांचे देखील शुभागमन होते. मनपूर्वक स्वागत आहे, हार्दिक स्वागत आहे. त्यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठातून स्थानापन्न व्हा. हार्दिक स्वागत आहे. 66 धावा. आतलीकड चेंडू घेतोय इथे थेट यष्टांचा वेध आणि फलंदाज राहुल जोगडिया आपल्या क्रीजमध्ये पोहोचला. 1 धाव तो घेईल. एका धावेबरोबर धावफलकावरती 67 धावा नोंदवल्या जातात. षटक संपेल. 4 षटकांचा खेळ संपतोय. 67 धावा, 2 षटकं शिल्लक आहे आणि 22 धावांची गरज आहे. सामना दोलायमान स्थितीमध्ये आहे. 5 गडी बाद 67 धावा. शेवटचे 5 फलंदाज आता बाकी आहेत आणि 12 चेंडूमध्ये 22 धावांची गरज आहे जिंकण्यासाठी सोमनाथदादा कानूरकर 11 संघाला, अर्थात एसपी मुंबई संघाला. पायचे शिबान शेख, योगेश पवार, मधुर धुळे, सुनील खर्डे हे खरं तर संघाचे आघाडीचे खेळाडू आहेत. 22 धावांची गरज. 12 चेंडू 22 धावा, 67 धावा धावफलकावरती आहेत 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 4 षटकांचा खेळ संपलेला आहे. आतापर्यंतचा मार्ग कदाचित सोपा होता, परंतु इथून पुढचा मार्ग खडतर आहे. खडतर मार्गांवरून चालावं लागणार आहे. खडतर मार्ग सोपा नसतोच. कधी कधी मार्गात दगडगोटे असतात, कधी कधी मार्गात काटेकुटे असतात, कधी कधी मार्गात खड्डे असतात, तर कधी कधी मार्गात डोंगर सुद्धा आडवे येऊ शकतात. इथे आपण पाहतोय आणि हा सगळा खडतर मार्ग आता इथून पुढे सुरू असणार आहे. 5 चेंडू फलंदाज शेवटचे बाकी आहेत. 12 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावांची गरज आहे. कागदावरती धावा 22 दिसतात, सोप्या दिसतील, परंतु प्रत्यक्षात मैदानामध्ये ते आव्हान तेवढं सोपं नसेल. यावेळेस ओहो, किशन देवेंद्र, व्हॉट अ शॉट. आकाशाला गवसणी घालतोय, उत्तुंग फटका, षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. मानगाव निगोजेच्या श्रीनाथ क्रिकेट क्लबचा दणदणीत षटकार. नथुशेठ दाभाडे, प्रतिथयश उद्योजक आणि सन्माननीय स्वप्नील शेठ दाभाडे या दोन्ही अतिथींचं इथे आगमन झालंय. आम्ही श्रीनाथ स्पोर्ट्सच्या वतीनं, महानगाव निगोजेच्या वतीनं आपलं मनपूर्वक स्वागत करतो. पहिल्या चेंडूवरती नवनाथ हडवळेला दाखवला आसमान. 6 धावा, धावफलक पुढे पोहोचेल. 73 धावा. विजयाचं समीकरण आता बदलेल. विजयासाठी मात्र 16 धावांची गरज राहील. बरोबर ना? 11 चेंडूमध्ये 16 धावा.
त्याचप्रमाणे ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य कोंडीबा येळवंडे आणि पैलवान धनाजी शेठ येळवंडे हे देखील मान्यवर उपस्थित होतात. या मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. त्यांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठातून स्थानापन्न व्हा. किशन देवेंद्रचा स्क्वेअर कट अप्पर कट षटकार. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. मी म्हटलं होतं की हा परिस्थिती हाताळणारा कारागीर आहे. डोक्यावरती बर्फाची घडी ठेवून खेळत असतो. कोलन वॉटरची घडी, जे गाडीचं इंजिन गरम गार करायला आपण कोलन वॉटर वापरतो ना, ते कोलन वॉटर तो डोक्यावरती ती घडी ठेवून येत असतो. थंड डोक्याने खेळतो किशन देवेंद्र. आणि इथे पाहायचंय त्याने काय जबरदस्त फटके खेळलेत, आत्मविश्वास पूर्ण. फुलटॉस चेंडू इथे आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे, चेंडू खाली. ओहो, झेल सुटला आणि निश्चित सामना देखील सुटेल. हा मारला येथून पुढे 3 चेंडूमध्ये 3 षटकार दिवसभरामध्ये कुणी मारले तरी. कोणाकडून? ऋषिकांत पंडित यांच्याकडून, ऋषिकांत येळवंडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस आहे प्रत्येक षटकार हॅट्रिक साठी. किती मारा, बरोबर ना? आणि याच बरोबर हा सामना संपला. छत्रपतींचा छावा या मिळाल्या 6 धावा. किशन देवेंद्रनं एका सपाट्यात सामना संपून टाकला. अवघड वाटत असताना विजय खूप सोपा झाला. हमरस्ता त्याने संघाचा तयार केला आणि दिमागदार विजयाची नोंद इथे एसपी मुंबई संघाने केली. शिरसाट स्पोर्ट्स आम्ही मनापासून आभार मानतो. खूप चांगला संघ होता, चांगली धावफलक उभ्या केली, परंतु त्याचं रक्षण करताना निश्चित प्रकारे ते कमी पडले. विजयी संघाचं अभिनंदन आणि शिरसाट स्पोर्ट्सचं देखील मनापासून आभार या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो. अनेक मान्यवरांनी या ठिकाणी बक्षिसं जाहीर केलेली आहेत. कदाचित आपण इतक्या मोठ्या प्रमाणात बक्षिसं जाहीर केली होती. अक्षय कुमार येळवंडे, महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे कामगार, यांनी सगळ्या स्टाफसाठी, ऑफिशियलसाठी चॉकलेट्स आणलेले आहेत आणि त्यांचा वाढदिवस आहे आज. यस, आमच्याकडून खूप खूप साऱ्या तुम्हाला शुभेच्छा. तुमचं आयुष्य तुमच्या चॉकलेट सारखंच गोड असेल. आणि या ठिकाणी मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक आपण या ठिकाणी वितरित करतोय. माझी विनंती असेल उत्तम सावंत सर. उत्तम इथे बसेल ना? यानंतरचा सामना 5 षटकांचा होणार आहे. मी विनंती करेल एसपी